अंडर रेनफोर्स सेक्शन, त्याच्या नावातच आहे अंडर रेनफोर्स. रेनफोर्समेंट जे आहे ते कमी वापरलेले आहेत. पण कमी वापरलेत म्हणजे कुणाच्या कंपॅरिझनमध्ये? इट इज कम्पेअर्ड विथ रिस्पेक्ट टू विच टाईप ऑफ सेक्शन? बॅलन्स सेक्शन. बॅलन्स सेक्शनमध्ये जेवढे रेनफोर्समेंट वापरलेत, जर का त्याच्यापेक्षा आपण कमी रेनफोर्समेंट जर का वापरले, सो द सेक्शन इज व्हॉट? अंडर रेनफोर्स सेक्शन. आणि स्टील आपण कमी वापरलेत, त्यामुळे स्टील लवकर फेल होणार. सो स्टील रिचेस देअर मॅक्झिमम व्हॅल्यू फर्स्ट. आणि स्टील फेल्युअर म्हणजे काय? ज्यावेळेस स्टीलमध्ये डिफॉर्मेशन व्हायला लागतं, दॅट इज कॉल्ड ए स्टील फेल्युअर. मग डिफॉर्मेशन होतंय, फक्त इलॉंगेशन होतंय. ज्यावेळेस स्टील इलॉंगेट होतो, सराउंडिंग कॉन्क्रीटमध्ये क्रॅक यायला लागतात आणि त्या क्रॅकमुळे आपल्याला कळतं की बाबा रे आता फेल्युअर होणार आहे. सो बिफोर फेल्युअर इट गिव्स अ वॉर्निंग इन टर्म्स ऑफ क्रॅक. आणि स्टीलचा जो फेल्युअर असतो इट इज अ ग्रॅज्युअल फेल्युअर, हळूहळू फेल होतो तो. बट कॉन्क्रीट फेल्युअर इज द सडन टाईप ऑफ फेल्युअर, कारण कॉन्क्रीट इज द ब्रिटल मटेरियल, स्टील इज द डक्टाईल मटेरियल. सो स्टील फेल्स फर्स्ट. वाय? बिकॉज स्टील रिचेस देअर मॅक्झिमम व्हॅल्यू फर्स्ट. सर तो का लवकर पोहोचतोय मॅक्झिमम व्हॅल्यू पर्यंत? बिकॉज स्टील रेनफोर्समेंट तुम्ही कमी वापरलेत, म्हणून याला अंडर रेनफोर्स सेक्शन म्हणतात. अंडर रेनफोर्स मीन्स व्हॉट? रेनफोर्समेंट प्रोव्हाइडेड फॉर द सेक्शन लेस दॅन रिक्वायर्ड फॉर द बॅलन्स सेक्शन. जर का बॅलन्स सेक्शन एवढे प्रोव्हाइड केले तर स्टील आणि कॉन्क्रीट सेम टाइमला फेल होतील. पण इथं तुम्ही स्टील कमी प्रोव्हाइड केलंय, त्यामुळे स्टील लवकर फेल होणार आहे. आणि स्टील लवकर फेल होतोय, सो दॅट टाइप ऑफ फेल्युअर इज द डक्टाईल फेल्युअर, ग्रॅज्युअल फेल्युअर. अँड दिस फेल्युअर गिव्स द वॉर्निंग बिफोर द फेल्युअर इन टर्म्स ऑफ क्रॅक. येतं लक्षात? सो ह्या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो व्यवस्थित नोट डाऊन करा फॉर अंडर रेनफोर्स सेक्शन. मग नाव द क्वेश्चन इज की अंडर रेनफोर्स सेक्शन जो आहे, मग याचं मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी कशी कॅल्क्युलेट करायची? मग आता ते बघूया आपण. हे काही प्रॉपर्टीज आहेत. सो फॉर अंडर रेनफोर्स सेक्शन हाऊ टू कॅल्क्युलेट द मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी. बिकॉज मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी काढणं हे आपलं एम आहे. एखादा सेक्शन किती मोमेंट रेजिस्ट करू शकतो, दॅट इज अवर एम. ते फाइंड आउट करणं म्हणजे आपलं एम आहे. ओके, बॅलन्स सेक्शनचं आपण बघितलं आणि इथं आता आपण बघूया अंडर रेनफोर्सचं. हां, आता काही विद्यार्थी म्हणू शकतात, मला इकडे लक्ष द्या, मे बी त्यांच्या मनात प्रश्न आला असेल पण त्यांनी विचारलं नाही, की सर तुम्ही इथं फ्रॉम कॉम्प्रेशन साईड काढलंय, तुम्ही जो काही मोमेंट ऑफ रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केला इट इज फ्रॉम कॉम्प्रेशन साईड. मग आम्ही टेन्शन साईडने पण कॅल्क्युलेट करू शकतो का? यस, यू कॅन ऑल्सो कॅल्क्युलेट दिस फ्रॉम टेन्शन साईड फॉर द बॅलन्स सेक्शन. मग ते बॅलन्स सेक्शनसाठी मोमेंट रेजिस्टन्स टेन्शन साईडने कसं असणार हे बघा, मी तुम्हाला इथं सांगतो. त्या टेन्शन साईडने कसं येईल, टेन्शन साईडने ते कसं असणार, मी इथून हा पार्ट जो आहे पूर्ण याला स्मॉल करून टाकतो. ओके, याला आपण इथं ठेवून देऊ, स्मॉल करू. सो नाउ मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी फ्रॉम टेन्शन साइड, फ्रॉम टेन्शन साइड. फॉर बॅलन्स सेक्शन. हा, फॉर बॅलन्स सेक्शन. तर ती कशी कॅल्क्युलेट करता येईल मग बघा. एम यू लिमिट, सो टेन्साइल फोर्स, व्हॉट इज द टेन्शन फोर्स? 0.87 Fy इंटू AST इंटू लिव्हर आर्म. लिव्हर आर्म किती असतो? D मायनस 0.42 XU लिमिट. अशा पद्धतीने तुम्ही टेन्शन साईडने पण कॅल्क्युलेट करू शकतात. बट मोस्टली बॅलन्स सेक्शनसाठी आपण कंप्रेशन साईडने कॅल्क्युलेट करत असतो मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. ओके, सो बॅलन्स सेक्शनसाठी आपण मोस्टली कंप्रेशन साईडने कॅल्क्युलेट करतो, बट यू कॅन ऑल्सो कॅल्क्युलेट फ्रॉम द टेन्शन साईड. ठीक आहे, टेन्शन साईडने पण कॅल्क्युलेट करू शकतो. नाउ फॉर अंडर रेनफोर्स सेक्शन. अंडर रेनफोर्स सेक्शन काय आपण ते समजून घेतलं. याची आता मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी कशी कॅल्क्युलेट करायची ते समजण्यासाठी मी आता हा जो सगळा पार्ट आहे त्याला मी स्मॉल करतो आधी. ओके, त्याला आपण स्मॉल करून घेऊया. त्यासाठी मित्रांनो मला परत इथं डिस्ट्रीब्युशन डायग्राम ड्रॉ करावी लागेल. बघा, सो पहिल्यांदा मी इथं क्रॉस सेक्शन ड्रॉ करतो. दिस इज द क्रॉस सेक्शन. हा झाला न्यूट्रल ॲक्सिस. ओके, चला, ज्या ज्या गोष्टी आपण नोट डाऊन करू शकतो त्या सगळ्या गोष्टी मी इथं नोट डाऊन करतो. याला म्हटलं जातं बी. दिस इज ओव्हरऑल डेप्थ, कॅपिटल डी. इथं रेनफोर्समेंट पण अप्लाय करतो मी बघा. दीज आर द रेनफोर्समेंट. ते समजण्यासाठी मी 3 बार देतोय, नाहीतर काही विद्यार्थी म्हणतील 3च का अप्लाय करताय तुम्ही दरवेळेला. ते एक समजण्यासाठी मी 3 देतोय. ओके, हां, या पॉईंट पासून तर रेनफोर्समेंट पर्यंतचं हे जे डिस्टन्स असतं त्याला आपण म्हणतो स्मॉल डी.
इफेक्टिव्ह डेप्थ. ओके, आणि याला म्हणतो मित्रांनो मी, सपोज हा बॅलन्स सेक्शन आहे असं अजूम करा. सपोज दिस इज द बॅलन्स सेक्शन. मग बॅलन्स सेक्शन असेल तर याला आपण काय म्हणणार, एक्स यू लिमिट. सपोज दिस इज व्हॉट, बॅलन्स सेक्शन. इफ इट इज अ बॅलन्स सेक्शन तर त्यावेळेस न्यूट्रल ॲक्सिसची जी पोझिशन असेल ती काय असेल, एक्स यू लिमिट. पण या बॅलन्स सेक्शनचा वापर करून मी तुम्हाला अंडर रेनफोर्स सेक्शन समजून सांगतोय. मग चला आता बॅलन्स सेक्शन जर आहे बा हा, तर बॅलन्स सेक्शनसाठी आपल्याला स्ट्रेन डिस्ट्रीब्यूशन डायग्राम कशी असेल, स्ट्रेन डिस्ट्रीब्यूशन. सो स्ट्रेन डिस्ट्रीब्यूशन इज ऑलवेज लिनियर. So it is always a linear one. ओके, सो ही डायग्राम झाली बॅलन्स सेक्शनची. सो ही व्हॅल्यू जी आहे मित्रांनो, दिस इज द व्हॅल्यू ऑफ. आता बघा हा बॅलन्स सेक्शन मध्ये, बॅलन्स सेक्शन, and this is also balance section. This value for the balance section. ठीक है. So in balance section concrete reaches their maximum value and steel reaches their maximum value simultaneously. मग जर का हा बॅलन्स सेक्शन असेल तर बॅलन्स सेक्शन मध्ये ही जी डेप्थ ऑफ न्यूट्रल ऍक्सिस असते ती कशाने दाखवली जाते, एक्स यू लिमिटने. इट इज एक्स यू लिमिट. ओके, आता अंडर रेनफोर्स सेक्शन म्हणजे काय, आता बघा लक्ष द्या. दिस डायग्राम इज द स्ट्रेन डिस्ट्रीब्यूशन डायग्राम. कोणती डायग्राम, स्ट्रेन. आणि स्ट्रेन असा लिहिला जातो सॉम मध्ये, चेंज इन लेंथ डिवाइडेड बाय द ओरिजिनल लेंथ. जर का स्ट्रेन जास्त आहे याचा मिनिंग इलॉंगेशन जास्त होते. स्ट्रेन जास्त आहे याचा मिनिंग काय की इलॉंगेशन जास्त प्रमाणात होते. ओके, लक्षात येते का. ज्यावेळेस स्ट्रेन जास्त होतं म्हणजे इलॉंगेशन जास्त होतं. इलॉंगेशन म्हणजे डिफॉर्मेशन जास्त होते. लक्ष द्या, मी थोडं पाणी घेतो मग तुम्हाला समजून सांगतो. बघा आता एक लॉजिकल गोष्ट आपल्याला इथं डिस्कस करायची आहे. ते लॉजिक जर का समजलं तर 2 मिनिटात तुम्हाला डायग्राम कळून जाईल. हा क्रॉस सेक्शन बॅलन्स सेक्शनचा क्रॉस सेक्शन आहे. ही डायग्राम पण बॅलन्सची. पण याच्यामध्ये मला अंडर रेनफोर्स सेक्शन दाखवायचं आहे. कुठला, अंडर रेनफोर्स. क्लिअर. मग आता अंडर रेनफोर्सचं मिनिंग मी तुम्हाला काय म्हटलो की या केसमध्ये कोण लवकर फेल होतं, स्टील लवकर फेल होतो. सो स्टील रिचेस देअर मॅक्झिमम व्हॅल्यू अर्लियर. ठीक आहे. म्हणजे आता कॉन्क्रीट बघा, कॉन्क्रीटमध्ये स्ट्रेन डेव्हलप व्हायला सुरुवात होईल. आता कॉन्क्रीटमध्ये स्ट्रेन डेव्हलप व्हायला सुरुवात होते बघा अशा पद्धतीने. अँड द सेम टाइम स्टीलमध्ये पण बघा काय होणार, स्ट्रेन डेव्हलप व्हायला सुरुवात होणार. पण स्टील लवकर पोहोचतोय. बघा हा स्टील ज्या वेळेस कॉन्क्रीट इथपर्यंतच पोहोचतोय, हाफ पर्यंत, तोपर्यंत हा बॅलन्स सेक्शन पर्यंतच्या इलॉंगेशनला पोहोचून जातो. आणि ज्या वेळेला हा त्याच्या मॅक्झिमम व्हॅल्यू पर्यंत पोहोचतोय, कॉन्क्रीट जोपर्यंत मॅक्झिमम, दिस इज द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ कॉन्क्रीट. तो मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ कॉन्क्रीट इथपर्यंत पोहोचल्यानंतर हा स्टील जो आहे त्याच्यामध्ये बरंचसं इलॉंगेशन झालेलं असेल. दिस इज द इलॉंगेशन इन द स्टील बिकॉज स्टील रीच देअर मॅक्झिमम व्हॅल्यू फर्स्ट. आता विचार करा ना तुम्ही, दोघांनी सुरुवात केली, स्टील रिचेस देअर मॅक्झिमम व्हॅल्यू फर्स्ट. मग हा स्टील काय करतो, त्याच्या मॅक्झिमम व्हॅल्यू पर्यंत लवकर पोहोचून जातो, जोपर्यंत हा फक्त अर्ध्यातच असतो. ज्यावेळेस हा कॉन्क्रीट त्याच्या मॅक्झिमम व्हॅल्यू पर्यंत पोहोचलेला असेल, स्टील बराच पुढे चालला गेला असेल. म्हणजे काय, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इलॉंगेशन झालेलं असेल. मग स्टीलमध्ये जर काय इलॉंगेशन झालंय, इलॉंगेशन म्हणजेच काय, फेल्युअर. सो इथं स्टील फेल होतोय. मग आता जर ह्या 2 पॉइंटला जर मी आता जोडलं तर बघा कशा पद्धतीने जोडला जाईल. ह्या 2 पॉइंट मी आता जोडतो. हे बघा अशा पद्धतीने मी त्यांना जोडणार. सो व्हाईट लाईन काय दाखवते, ही व्हाईट लाईन जी दाखवते मित्रांनो, इट इज फॉर अंडर रेनफोर्स सेक्शन. बिकॉज ज्यावेळेस कॉन्क्रीट त्याच्या मॅक्झिमम व्हॅल्यू पर्यंत पोहोचतोय, स्टीलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात इलॉंगेशन झालंय. आणि मग आता ही जी स्ट्रेट लाईन मी इथं जॉईन केली, ही स्ट्रेट लाईन बघा इथं कनेक्ट करते. सो हा जो पॉइंट आहे, दिस पॉइंट इज कॉल्ड ए एक्स यू. याला काय म्हटलं तर एक्स यू.
मग आता तुम्ही म्हणणार सर व्हॉट इज द मिनिंग ऑफ एक्सयू. एक्सयू इज द ऍक्च्युअल न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ फॉर दी अंडर रेनफोर्स सेक्शन. ही झाली ऍक्च्युअल न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ. एक्सयू लिमिट काय आहे, इट इज द न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ फॉर बॅलन्स सेक्शन. आणि एक्सयू काय डिनोट करतोय, इट इज द ऍक्च्युअल न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ फॉर द अंडर रेनफोर्स सेक्शन. मग आता इथं दोघांचं कंपॅरिझन करा. ऍक्च्युअल न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ कमी झाली का वाढली. सो ह्या दोघांचं जर का तुम्ही कंपॅरिझन केलं तर तुमच्या लक्षात एक गोष्ट येणार आहे जी मी इथं नोट पॉईंटच्या स्वरूपात लिहितो की इन केस ऑफ अंडर रेनफोर्स सेक्शन, इन केस ऑफ अंडर रेनफोर्स सेक्शन एक्सयू म्हणजे काय, इट इज द ऍक्च्युअल वन, ऍक्च्युअल न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ फॉर अंडर रेनफोर्स सेक्शन. बरोबर. सो ऍक्च्युअल न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ इज लेस दॅन एक्सयू लिमिट. आणि एक्सयू लिमिट काय आहे मित्रांनो, इट इज द न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ फॉर बॅलन्स सेक्शन. दोन गोष्टीवर नेहमी प्रश्न विचारले जात असतात, एक तर न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ आणि दुसरा मोमेंट ऑफ रेजिस्टन्स. मग बघा एक्सयू लिमिट इट इज व्हॉट, इट इज द न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ फॉर बॅलन्स सेक्शन. अंडर रेनफोर्स सेक्शन मध्ये जर का तुम्ही स्टील कमी वापरलं तर त्या केसमध्ये न्यूट्रल ऍक्सिस डेप्थची व्हॅल्यू सुद्धा कमी होऊन जाते. इट इज लेस दॅन द रिक्वायर्ड फॉर बॅलन्स सेक्शन. सो एक्सयू व्हॅल्यू इज लेस दॅन द एक्सयू लिमिट. बघा इथं तुमच्या लक्षात आलं एक्सयू लिमिट. सो इथं फेल कोण होतोय लवकर, स्टील फेल होतोय. सो दिस टाइप ऑफ फेल इज व्हॉट, फेल्युअर इज व्हॉट. या कोणत्या टाइपचा फेल्युअर आहे हा, डक्टाइल फेल्युअर. स्टील लवकर फेल होतोय, ग्रॅज्युअल फेल्युअर. ओके, डक्टाइल फेल्युअर और ग्रॅज्युअल फेल्युअर. मग दुसरा प्रश्न की सर हाऊ टू कॅल्क्युलेट द मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी. त्यासाठी मित्रांनो बघा मी ही डायग्राम जी थोडी स्मॉल करतो परत. ओके. सो मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी कशी कॅल्क्युलेट केली जाते फॉर अंडर रेनफोर्स सेक्शन. इथं पण तुम्ही दोघं बाजूने कॅल्क्युलेट करू शकतात, फ्रॉम कंप्रेशन साइड, फ्रॉम टेन्शन साइड. सो फ्रॉम कंप्रेशन साइड, फ्रॉम कंप्रेशन साइड बोला व्हॉट इज द फॉर्म्युला. नाव आता याला एमयू म्हणणार का एमयू लिमिट म्हणणार. सो इट इज ओनली एमयू, इट इज ओनली एमयू. एमयू लिमिट फॉर बॅलन्स सेक्शन. ओके, एमयू म्हणजे ऍक्च्युअल मोमेंट. सो आता याची व्हॅल्यू किती असेल, 0.36 एफ सी के एक्सयू. इथं एक्सयू वापरणार का एक्सयू लिमिट, हिअर एक्सयू ओनली. कारण इथं अंडर रेनफोर्स सेक्शन मध्ये काय आहे, जी न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ आहे दॅट इज द एक्सयू. सो 0.36 FCK इंटू एक्सयू बी. दिस इज द फॉर्म्युला फॉर कंप्रेशन फोर्स इंटू लिव्हर आर्म काय असेल सेम, डी मायनस 0.42 एक्सयू. हा झाला फॉर्म्युला फ्रॉम कंप्रेशन साइड, मोमेंट ऑफ रेजिस्टन्सचा फॉर्म्युला. आता काही विद्यार्थी म्हणतील की सर इथं आपण एक्सयू ची व्हॅल्यू नाही का सबस्टिट्यूट करू शकत. आपल्याकडे व्हॅल्यू कुठे आहे एक्सयू ची, आपल्याकडे एक्सयू लिमिट बाय डी ची व्हॅल्यू होती, लिमिटिंगची बॅलन्स सेक्शन साठीची. त्यामुळे मी ते फॉर्म्युले मॉडिफाय केले. इथं आपल्याकडे एक्सयू म्हणजे काय, ऍक्च्युअल डेप्थ जी कॅल्क्युलेट करावी लागेल. ती कशी कॅल्क्युलेट करायची सर मी ते शिकवेल थोड्या वेळात तुम्हाला. सो फ्रॉम कंप्रेशन साइड, फ्रॉम टेन्शन साइड, फ्रॉम टेन्शन साइड. So from tension side how to calculate the moment resisting capacity of under reinforced section. So याची कशी कॅल्क्युलेट करणार, mu is equal to 0.87 Fy into 0.87 Fy into AST. ओके. सो दिस इज द टेन्शन फोर्स आणि लिव्हर आर्म किती आहे, D मायनस 0.42 XU. अशा पद्धतीने मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट केली जाते फ्रॉम टेन्शन साइड. सो अंडर रेनफोर्स सेक्शन असेल तर त्याचा एक्सयू जो आहे तो बॅलन्स सेक्शनच्या एक्सयू पेक्षा कसा असतो, कमी असतो. आणि दिस इज द मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी फ्रॉम कंप्रेशन साइड आणि फ्रॉम टेन्शन साइड. फक्त चेंज काय आहे, हा एक्सयू जो आहे तो काय बनतो, एक्सयू लिमिट इन केस ऑफ द बॅलन्स सेक्शन. क्लिअर. अँड नाव हिअर ऍक्च्युअल एक्सयू विच इज लेस दॅन दी रिक्वायर्ड फॉर बॅलन्स सेक्शन. हे झालं सगळं अंडर रेनफोर्स सेक्शन बद्दल. मग आता इथं महत्त्वाचं काय आहे, काही गोष्टी लक्षात ठेवा की याच्यामध्ये जे स्टील आपण यूज करतो, स्टील कमी यूज करतो विथ रिस्पेक्ट टू द बॅलन्स सेक्शन. स्टील कमी वापरल्यामुळे स्टील जो आहे त्याच्या मॅक्झिमम स्ट्रेन व्हॅल्यूपर्यंत किंवा मॅक्झिमम स्ट्रेस व्हॅल्यूपर्यंत लवकर पोहोचतो. म्हणजे इथं फर्स्ट फेल कोण होतंय, स्टील होतंय.
So that failure is the gradual failure or ductile failure which gives the warning before the failure in terms of crack. आणि ॲक्च्युअल डेप्थ ऑफ न्यूट्रल ॲक्सिस कशी असते, लेस दॅन द बॅलन्स सेक्शन न्यूट्रल ॲक्सिस डेप्थ, त्यापेक्षा ती कमी असते. आणि मोमेंट रेजिस्टिंग आपण दोघं साईडने कॅल्क्युलेट करू शकतो. सो दिस इज सेकंड टाईप ऑफ सेक्शन नोन ॲज द अंडर रेनफोर्स सेक्शन. आता तिसरा सेक्शन बघूया आपण, ओव्हर रेनफोर्स सेक्शन. बट बिफोर गोईंग टू दॅट मला आधी तुम्ही कळवा कमेंटमध्ये की ह्या गोष्टी समजल्यात का तुम्हाला. बोला. रोहित, प्रतीक्षा, पवन, सौरभ. प्रतीक्षा म्हणते यस सर. प्रियंका, आणखी बोला. पवन, रोहित, सौरभ. सौरभ म्हणतो यस सर. ओके. रोहित यस सर. सो अंडर रेनफोर्स सेक्शन समजलं तुम्हाला. मग आता ओव्हर रेनफोर्स सेक्शन खूप सोपं आहे. याच्या कंपॅरिझनमध्येच आपण त्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर नेक्स्ट, नाव द थर्ड टाइप ऑफ बीम सेक्शन इज ओव्हर रेनफोर्स सेक्शन. ओव्हर रेनफोर्स. बोला. आता याचे पॉइंट्स कसे असतील मग कम्पेअर करू शकतो आपण. याच्यामध्ये स्टील कसं यूज करणार आपण, नावातच आहे त्याच्या ओव्हर रेनफोर्स, म्हणजे आपण स्टील जास्त यूज करतोय विथ रिस्पेक्ट टू द बॅलन्स सेक्शन. स्टील इथं काय लिहिलं आपण, हियर रेनफोर्समेंट प्रोव्हाइडेड इन अ सेक्शन. सो अगेन इट इज रेनफोर्समेंट provided in section, reinforcement provided in a section are more than required for balance section. मग राजांनो मला सांगा आता इथं कोण फेल होईल बघा. सो रेनफोर्समेंट जेवढे लागत होते त्यापेक्षा पण जास्त प्रोव्हाइड केले, म्हणजे इथं मॅक्झिमम स्ट्रेस व्हॅल्यू पर्यंत कोण लवकर पोहोचणार आहे आता, कॉन्क्रीट. सो कॉन्क्रीट reaches maximum value first. सो कॉन्क्रीट फर्स्ट रीच करेल त्याच्या मॅक्झिमम व्हॅल्यू पर्यंत. मग कॉन्क्रीट जर का फर्स्ट रीच करतोय तर कॉन्क्रीट फर्स्ट फेल होणार. सो कॉन्क्रीट फेल, कोण फेल होतं याच्यामध्ये, कॉन्क्रीट फेल्स होतोय बरोबर. आणि जर कॉन्क्रीट फेल होत असेल तर त्या टाईपच्या फेल्युअरला काय म्हणणार आपण, ब्रिटल फेल्युअर. आणि ब्रिटल फेल्युअर इज नॉट अ ग्रॅज्युअल, इट इज सडन फेल्युअर. ठीक आहे. IS कोड नॉट रेकमेंड to design section as over reinforced section. IS कोड आपल्याला काय म्हणतोय की कोणतंही सेक्शन हे ओव्हर रेनफोर्स सेक्शन म्हणून डिझाइन करू नये. का, कारण ओव्हर रेनफोर्स सेक्शन म्हणून जर का आपण डिझाइन केलं तर त्या केसमध्ये सगळ्यात आधी फेल्युअर कशात बघायला मिळतो, कॉन्क्रीटमध्ये. आणि कॉन्क्रीटमध्ये जर का फेल्युअर आधी होत असेल तर दॅट इज द सडन फेल्युअर. कोणत्याही प्रकारची वॉर्निंग न देता डायरेक्ट आपलं स्ट्रक्चर ब्रेक होऊन जाईल आणि दॅट इज द डेंजरस फेल्युअर. त्यामुळे सेक्शन डिझाइन करताना एकतर तुम्ही अंडर रेनफोर्स सेक्शन डिझाइन करा, अदरवाईज तुम्ही बॅलन्स सेक्शन डिझाइन करा. बट ओव्हर रेनफोर्स सेक्शन आपल्याला डिझाइन करायचं नाहीये.
ओके. ओव्हर रेनफोर्स सेक्शन आपण डिझाईन करणार नाही आहोत. ओव्हर रेनफोर्स सेक्शन म्हणजे काय की ज्यामध्ये कॉन्क्रीट लवकर फेल होणार आहे. कॉन्क्रीट रिचेस देअर मॅक्झिमम व्हॅल्यू फर्स्ट, बिकॉज आपण इथं स्टील जास्त प्रमाणात यूज केलेत. मग स्टील आपण जास्त प्रमाणात यूज केलेत. मग आता तुम्ही मला एक्सयू बद्दल बोला बरं. आता याच्यामध्ये जो एक्सयूएल आहे, ऍक्च्युअल एक्सयू आणि एक्सयू लिमिट. एक्सयू लिमिट मीन्स व्हॉट? इट इज द डेप्थ ऑफ न्यूट्रल ॲक्सिस रिक्वायर्ड फॉर द बॅलन्स सेक्शन, आणि नाउ इट इज द डेप्थ ऑफ न्यूट्रल ॲक्सिस रिक्वायर्ड फॉर दिस ओव्हर रेनफोर्स सेक्शन. आता यांच्यामध्ये काय कंपॅरिझन बघायला मिळेल तुम्हाला? सो हिअर एक्सयू इज मोर. इथं आपल्याला एक्सयू कसा बघायला मिळेल? जास्त. अंडर रेनफोर्स सेक्शनमध्ये एक्सयू कमी असतो, ओव्हरमध्ये जास्त असतो आणि बॅलन्समध्ये इक्वल असतो. मग चुकून सर एक्सयू जर का जास्त आला, ओव्हर रेनफोर्स सेक्शन जर का आला, तर मग आम्ही काय करायचं त्या केसमध्ये? मग मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करायची. तर कशी करायची? तर मित्रांनो आपण काय करू शकतो? मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करायची याची, पण कोणत्या साईडने करायची? कंप्रेशन साईडने ओनली. सो इन केस ऑफ दिस मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी जर का कॅल्क्युलेट करायची, आपण डिझाईन करणार नाही आहोत. इन प्रॅक्टिस, इन ॲक्च्युअल कंडिशन ओव्हर रेन्फोर्समेंट सेक्शन डिझाईन करायचं नाही आहे. बट थेरॉटिकली जर का तुम्हाला व्हॅल्यू विचारली हाऊ टू कॅल्क्युलेट द मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी ऑफ ओव्हर रेन्फोर्स सेक्शन, मग त्या केसमध्ये फक्त कंप्रेशन साईडने कॅल्क्युलेट करायचं. ओनली फ्रॉम कंप्रेशन साईड, ओनली फ्रॉम कंप्रेशन साईड. आणि ती पण कशी कॅल्क्युलेट करायची बघा? MU इज इक्वल टू व्हॉट इज द फॉर्म्युला? 0.36 FCK XU इंटू B XU इंटू B इंटू D मायनस 0.42 XU. नाव इथं सर आम्ही ॲक्च्युअल एक्सयू वापरायचा काय एक्सयू लिमिट? एक्सयू लिमिटचा मिनिंग होतो मित्रांनो मॅक्झिमम. इथं काय होतंय की आपला एक्सयू लिमिटिंगच्या पण वरती चाललाय. मग त्या केसमध्ये आपण काय करतो? लिमिटिंगच्या वरती जाऊ देत नाही. तर जरी तो जास्त येत असेल तरी इथं लिहिताना आपण काय यूज करणार? फक्त एक्सयू लिमिटच यूज करणार. इथं सुद्धा आपण एक्सयू लिमिटच यूज करणार. अशा पद्धतीने ओनली फ्रॉम कंप्रेशन साईड मोमेंट ऑफ रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केलं जातं, ज्यामध्ये एक्सयूला आपण रिप्लेस करतो एक्सयू लिमिटने. मग तुम्ही म्हणाल असं का सर? टेन्शन साईडने का नाही? बिकॉज मित्रांनो टेन्शन साईडने जर का मोमेंट ऑफ रेजिस्टन्स काढलं तर ऑलरेडी स्टील आपण जास्त यूज केलंय. मग स्टीलच्या बाजूने जर का विचार केला तर तो जास्त मोमेंट घेऊ शकतो. स्टील जास्त वापरलंय म्हणजे तो जास्त मोमेंट घेऊ शकतो. पण कॉन्क्रीट आधी फेल होणार आहे ना, म्हणून जो लवकर फेल होतोय त्याचा विचार करावा लागतो आपल्याला, की मॅक्झिमम हा सेक्शन किती मोमेंट रेजिस्ट करू शकतो. तर कॉम्प्रेशन साईडने मी का विचार करतोय? बिकॉज कॉन्क्रीट फेल फर्स्ट. कॉन्क्रीट फर्स्ट फेल होतोय. मग कॉन्क्रीट जर का सुरुवातीला फेल होतोय, दॅट इज द डेंजरस वन. स्टील तर जास्तीत जास्त मोमेंट घेऊ शकतो. आता जर तुम्ही स्टील साईडने जर मोमेंट कॅल्क्युलेट केलं तर सपोज ते आन्सर येतं 100, आणि कंप्रेशन साईडने जर कॅल्क्युलेट केलं ते आन्सर येतं 80. मग तुम्ही असं म्हणणार का सर मॅक्झिमम हा 100 मोमेंट घेतोय? मित्रांनो 80 वरती कॉन्क्रीटमध्ये फेल होतो ना तो. सो ऑलवेज रिमेंबर, इन प्रॅक्टिस ओव्हर रेनफोर्स सेक्शन आपण डिझाईन करत नाही, आणि जर थेरॉटिकली त्याची मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करायला लावलीच तर आपण काय करतो? कंप्रेशन साईडने कॅल्क्युलेट करतो. बट एक्सयूच्या जागेवरती एक्सयू लिमिटिंग आपण यूज करतो. असं का सर? एक्सयू लिमिटिंग आपण फक्त मॅक्झिमम व्हॅल्यू जी आहे दॅट इज द एक्सयू लिमिट, त्याच्यावरती आपण जात नाही. म्हणून जरी कॅल्क्युलेशनमध्ये व्हॅल्यू जास्त येत असेल तरी आपण त्याला लिमिट करून टाकणार अप टू द एक्सयू लिमिटिंग. सो असे 3 प्रकारचे सेक्शन असतात: बॅलन्स सेक्शन, अंडर रेनफोर्स सेक्शन आणि ओव्हर रेनफोर्स सेक्शन. एकदा शॉर्टमध्ये आपण परत एकदा बघून घेऊया. हे बघा, बॅलन्स सेक्शन 3 प्रकारचे सेक्शन असतात असं मी तुम्हाला म्हटलो. सो बॅलन्स सेक्शन म्हणजे ज्यामध्ये स्टील अँड कॉन्क्रीट बोथ आर फेल्स ॲट द सेम टाइम, सायमल्टेनियसली फेल होतात. आणि प्रत्येक सेक्शनमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक असतो न्यूट्रल ॲक्सिसची डेप्थ आणि दुसरा असतो मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी. बॅलन्स सेक्शनमध्ये असणाऱ्या ज्या व्हॅल्यू आहेत त्यांना लिमिट लावलेलं असतं. एक्सयू लिमिट, MU लिमिट. सो याचा एक्सयू लिमिटचा हा फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला. 700 डिवायडेड बाय 1100 प्लस 0.87 FY, अँड दॅट डिपेंड्स ओनली अपॉन द ग्रेड ऑफ स्टील. त्यासाठी मग ग्रेड ऑफ स्टील व्हॅरी करून मी तुम्हाला हा टेबल प्रिपेअर करून दिला फॉर एक्सयू लिमिट. नंतर मोमेंट ऑफ रेजिस्टन्स आपण दोघ्या बाजूने कॅल्क्युलेट करू शकतो. दोघं बाजू म्हणजे काय? कंप्रेशन साईड आणि टेन्शन साईड. बॅलन्स सेक्शन असेल तर दोघं बाजूने आपण कॅल्क्युलेट करू शकतो. अंडर रेनफोर्स सेक्शन असेल, हे मग मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये हा समरी लिहून दिली. अंडर रेनफोर्स सेक्शन म्हणजे काय? की स्टील कमी प्रोव्हाइड केलंय. स्टील कमी प्रोव्हाइड केलंय तर स्टील लवकर फेल होणार. दॅट इज द ग्रॅज्युअल फेल्युअर, डक्टाईल फेल्युअर तो चालतोय आपल्याला. त्या केसमध्ये सुद्धा मोमेंट ऑफ रेजिस्टन्स दोघं बाजूने आपण कॅल्क्युलेट करणार, आणि ॲक्च्युअल एक्सयूची व्हॅल्यू जी आहे ती एक्सयू लिमिटपेक्षा कशी येणार आहे? कमी येणार आहे. नंतर
तिसऱ्या टाईपचं सेक्शन आहे ओव्हर रेनफोर्स सेक्शन. आयएस कोड म्हणतोय की हे सेक्शन डिझाईन करायचं नाहीये बिकॉज याच्यामध्ये कॉन्क्रीट फेल होतो. कॉन्क्रीट फेल्युअर इज द सडन फेल्युअर, बरोबर, अँड दॅट इज द ब्रिट्युअल फेल्युअर. तो आपल्याला ऍक्सेप्टेबल नाहीये. पण थेरोटिकली जर का याची मोमेंट ऑफ रेजिस्टिंग कॅपॅसिटी काढायची असली तर फक्त कंप्रेशन साईडने काढायचं बिकॉज कॉन्क्रीट लवकर फेल होतोय. पण XU ला कशाने रिप्लेस करायचं? XU लिमिटने. हे तिघं सेक्शन झाल्यानंतर आता कोणताही बीम जर तुम्हाला दिला तर हा अंडर रेनफोर्स आहे, ओव्हर रेनफोर्स आहे, बॅलन्स सेक्शन आहे, कसं ओळखायचं आणि मोमेंट रेजिस्टिंग कॅपॅसिटी कशी काढायची. तर लक्ष द्या, इकडे बघा. आता प्रॉब्लेम ज्या वेळेस विचारतात सो आपण इथं म्हणतो मी कॅल्क्युलेशन स्टेप. ओके, कॅल्क्युलेशन स्टेप बघा मित्रांनो. कॅल्क्युलेशनच्या ह्या स्टेप आहेत. मग प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला एक क्वेश्चन असा दिलाय की ज्याच्यामध्ये स्टील रेन्फोर्समेंट किती वापरायचे AST माहिती आहे, नंतर ग्रेड ऑफ द स्टील पण माहिती आहे, ग्रेड ऑफ द कॉन्क्रीट कोणता यूज करायचा तो पण माहिती आहे, स्मॉल बी पण माहिती आहे, स्मॉल डी पण माहिती आहे, ओव्हरऑल डेप्थ पण माहिती आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये दिलेल्या आहेत. आणि प्रश्न विचारलाय फाइंड आउट द मोमेंट रेजिस्टिंग कपॅसिटी. कॉन्क्रीटचा ग्रेड, स्टीलचा ग्रेड, स्टीलचे बार किती वापरायचे, विड्थ काय असेल, इफेक्टिव्ह डेप्थ काय असेल, कंप्लीट डेप्थ काय असेल, सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला दिलेल्या आहेत. दीज आर गिवन इन अ प्रॉब्लेम. हे सगळे दिलंय. आणि माय क्वेश्चन इज व्हॉट की फाइंड आउट द मोमेंट रेजिस्टिंग कपॅसिटी. मोमेंट रेजिस्टिंग कपॅसिटी कशी कॅल्क्युलेट करायची. सो त्याच्या स्टेप बघा. सो द फर्स्ट स्टेप इज व्हॉट, कॅल्क्युलेट ऍक्च्युअल न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ. ऍक्च्युअल न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ काय करायची, ऍक्च्युअल न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ कॅल्क्युलेट करायची. ऍक्च्युअल जर का असेल तर त्याला XU ने आपण डिनोट करतो. फर्स्ट कॅल्क्युलेट द ऍक्च्युअल न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ. मग प्रश्न पडतो की सर ऍक्च्युअल न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ कशी कॅल्क्युलेट करायची XU. तर ऑलवेज कोणतेही सेक्शन घ्या. बघा स्ट्रेस डायग्रामवर जातो. स्ट्रेस डायग्राम कुठे आहे का आपल्याकडे, हे बघा. दिस इज द स्ट्रेस डायग्राम. या स्ट्रेस डायग्राम मध्ये हा कंप्रेसिव्ह फोर्स आहे आणि हा टेन्शन फोर्स आहे. हे दोघं जे फोर्सेस आहेत या दोघांची व्हॅल्यू कशी असते, इक्वल असते. फॉर जर ते दोघं इक्वल असतील तर तो सेक्शन इक्विलिब्रियम मध्ये राहील. ठीक आहे. सो जेव्हाही तुम्हाला XU लिमिट कॅल्क्युलेट करायचा आहे सो ऑलवेज कम्पेअर C अँड T. C अँड T. मग C किती असतो 0.36 FCK, XU इंटू B हा किती असतो 0.87 FY आणि AST. सो फ्रॉम दिस आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो XU आणि दॅट इज इक्वल टू 0.87 FY. एक मिनिट, सर रिॲक्शन टाइमचा प्रॉब्लेम होतो. 0.87 FY डिवायडेड बाय AST, सॉरी इंटू AST डिवायडेड बाय 0.36 FCK. सो दोघांना कंपेअर करून तुम्ही इथून काय कॅल्क्युलेट करू शकतात, ऍक्च्युअल न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ XU. बघा प्रॉब्लेम मध्ये FY दिलाय, AST दिलाय, FCK दिलाय, या सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तुम्ही XU कॅल्क्युलेट करू शकतात. जस्ट कम्पेअर C अँड T. दिस इज द फर्स्ट स्टेप. हे झाल्यानंतर सेकंड स्टेप, कॅल्क्युलेट XU लिमिट. Calculate XU limit. So what is the XU limit रे, neutral axis depth. Neutral axis depth for balance section. It is the neutral axis depth for balance section. ती कशी कॅल्क्युलेट करायची त्यासाठी मी तुम्हाला टेबल दिलेला आहे. दॅट टेबल इज बेस्ड ऑन व्हॉट, XU लिमिट. बघा XU लिमिट कॅल्क्युलेट करायचं म्हणतोय. सो XU लिमिट याच्या तीन व्हॅल्यू येतील. बघा 0.53 टाइम D, 0.48 टाइम D आणि 0.46 टाइम D. सो या तीन व्हॅल्यू आहेत. फर्स्ट व्हॅल्यू फॉर FE 250 ग्रेड ऑफ कॉन्क्रीट. ही कशासाठी आहे FE 415 कॉन्क्रीट, सॉरी स्टील. आणि ही कशासाठी आहे FE 500. सो स्टीलचा ग्रेड आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे, डेप्थ पण दिली आहे. याचा वापर करून आपण काय कॅल्क्युलेट करू शकतो XU लिमिट. सो फर्स्ट स्टेप इज व्हॉट, फाइंड आउट द ऍक्च्युअल XU आणि सेकंड स्टेप इज व्हॉट, फाइंड आउट द न्यूट्रल ऍक्सिस डेप्थ. या दोन झाल्यानंतर द थर्ड स्टेप इज व्हॉट, कंपॅरिझन. दोघांचं कंपॅरिझन करा किंवा टाइप ऑफ सेक्शन म्हणू शकतो मी, टाइप ऑफ सेक्शन. लक्ष द्या आता
टाईप ऑफ सेक्शन. दोघांचं कंपॅरिझन करायचंय. मग आता सपोज कंपॅरिझन बघा अशा पद्धतीने आपण करू शकतो. कॅल्क्युलेटेड XU, आपला कॅल्क्युलेटेड XU फर्स्ट स्टेप मध्ये इट इज इक्वल टू द XU लिमिट, जो की सेकंड स्टेप मध्ये कॅल्क्युलेट केलाय. दोघं जर का इक्वल येत असतील तर हा सेक्शन कोणता झाला? बॅलन्स सेक्शन. याला काय म्हणतो आपण? बॅलन्स सेक्शन. आणि बॅलन्स सेक्शन मध्ये मोमेंट ऑफ रेजिस्टिंग कॅपॅसिटी कशी कॅल्क्युलेट करतात? दोघं बाजूने कॅल्क्युलेट करू शकतो, कंप्रेशन साइड आणि टेन्शन साइड. सो यामध्ये मोमेंट ऑफ रेजिस्टिंग कॅपॅसिटी असते MU लिमिट इज इक्वल टू 0.36 FCK XU लिमिट इंटू B. ओके, D मायनस 0.42 XU लिमिट हा फॉर्म्युला आहे फ्रॉम कंप्रेशन साइडचा. और 0.87 FY इंटू AST मल्टीप्लाय बाय D मायनस 0.42 XU लिमिट. ठीक आहे. सो या दोघा फॉर्म्युल्यांचा वापर करून तुम्ही काय करू शकतात? मोमेंट ऑफ रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करू शकतात फॉर बॅलन्स सेक्शन. सेकंड, जर का सपोज कॅल्क्युलेटेड XU इज लेस दॅन XU लिमिट, मग हा कोणता सेक्शन झाला? अंडर रेनफोर्स सेक्शन. सो इट इज अंडर रेनफोर्स सेक्शन. आणि अंडर रेनफोर्स सेक्शन मध्ये मोमेंट ऑफ रेजिस्टन्स कसं कॅल्क्युलेट करतात? बोला. फ्रॉम बोथ साइड अगेन MU लिमिट नसेल, आता काय असणार? फक्त MU लिमिट कशासाठी असतो? लिमिट व्हॅल्यू फक्त बॅलन्स साठी असते. MU याची व्हॅल्यू किती असणार? 0.36 FCK. XU वापरणार का XU लिमिट वापरणार? सर फक्त XU वापरायचा. काय वापरायचा? XU, कारण हा अंडर रेनफोर्स सेक्शन आहे. XU इंटू B D मायनस 0.42 XU ओनली, नॉट अ XU लिमिट. और टेन्शन साइडने पण कॅल्क्युलेट करू शकतो. अंडर रेनफोर्स सेक्शन आणि बॅलन्स सेक्शन दोघांमध्ये आपण कंप्रेशन टेन्शन दोघं बाजूने कॅल्क्युलेट करू शकतो. सो टेन्शन साइडने किती व्हॅल्यू येईल याची? 0.87 FY AST इंटू D मायनस 0.42 XU फ्रॉम टेन्शन साइड. अशा पद्धतीने तुम्ही मोमेंट ऑफ रेजिस्टन्स फॉर बॅलन्स सेक्शन फॉर अंडर रेनफोर्स सेक्शन कॅल्क्युलेट करू शकतात विथ द हेल्प ऑफ कंपॅरिझन. किंवा थेरॉटिकली आता जर का सपोज ही व्हॅल्यू जास्त आली, याला मी राजांना थोडंसं स्मॉल करून देतो.